2006च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील आरोपींना माफी, 12 आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. पुराव्यांच्या अभावामुळे मुंबई उच्च न्यायालयाने घेतला सर्वात मोठा निर्णय, लोकांमध्ये प्रचंड नाराजगी. मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, रस्त्यावर पाणी साचल्याने अंधेरी सबवे आणि मेट्रो सेवा बंद, वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. मुसळधार पावसात एअर इंडियाचे AI-2744 विमान धावपट्टीवरून घसरले. विमान चिखलाच्या ठिकाणी उतरले. प्रवासी चिंतेत, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीमुळे एका वाहतूक पोलिसाने स्वतः नाला साफ केला, ज्यामुळे मुंबईतील सामान्य जनता महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला. मुंबईत मुसळधार पावसात एक AC लोकल ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पावसामुळे ट्रेनचे छत गळत आहे. ट्रेनमध्ये पाणी शिरल्याने प्रवाशांना वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे गारपिटीचा धोका, लोकांना समुद्र किनारपट्ट्याजवळ जाऊ नका, हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला. आता तुम्हाला तुमच्या मुलाचे आधार बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर धावण्याची गरज नाही. आधार जारी करणारी संस्था ओळख प्राधिकरण आता शाळेमधील मुलांना बायोमेट्रिक अपडेट करेल, अशी माहिती ओळख प्रशिक्षणाचे CEO भुवनेश कुमार यांनी दिली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पकडले गेले नाहीत किंवा मारले गेले नाहीत. मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्ल्यावरून राज्यसभेत केंद्र सरकारला घेरले. मुंबई विमानतळासह इंडिगो स्पाइसजेटने शहरात मुसळधार पावसामुळे ॲडव्हायझरी जारी केली. विमान उड्डाण विलंबामुळे प्रवाशांना अडचणी येऊ शकतात. वेळेवर विमानतळावर पोहोचण्याचा प्रयत्न करा. मीरा रोडमध्ये पोस्टरबाजी सुरूच. मनसे नेते संदीप साळुंखे यांनी पोस्टर लावले, जर 1ली ते 5वी पर्यंत हिंदी भाषा लादली तर आम्ही शाळा बंद करू. संजय निरुपम यांनी उद्धव गटावर निशाणा साधला, म्हणाले, सत्तेत असताना तुम्ही मराठी माणसासाठी काय केले? तुम्ही 131 मराठी शाळा बंद केल्या. बिगर मराठी कॉन्ट्रॅक्टदारांना तुम्ही बढती दिली. तुमचा पक्ष फक्त मुस्लिम मतांवर टिकला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर पहाटे 1:30 वाजता हल्ला. शिरसाट यांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणांनी शिवीगाळ आणि दगडफेक केली. घटनेचा तपास सुरू आहे. FDAने मोठी कारवाई केली. ठाण्यातील भिवंडी येथील दूध कारखान्यात छापा टाकला आणि अमूलच्या नावाने पॅक केलेले 180 पाकिटं बनावट बटर जप्त केले. बाजारात बनावट दुधाच्या पदार्थाचा पुरवठा केला जात आहे. चौथ्या कसोटीपूर्व टीम इंडियाला मोठा धक्का. 2 खेळाडू एकत्र बाहेर. नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंग दोघेही दुखापतीमुळे खेळू शकत नाहीत. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांनी दिल्या सूचना. कमीत कमी सामान सोबत आणा. मंदिरात बॅग नेऊ नका. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. ठाण्यातल्या तुरुंगातून सुटल्यानंतर ड्रग तस्करच्या स्वागतासाठी मोठी मिरवणूक काढण्यात आली. ड्रग तस्कर कामर खान त्याच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली, पण 39 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मीरा रोड येथील एअर हॉस्टेसचा लैंगिक छळ करणाऱ्या एअर कर्मचाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक. आरोपी हाँगकाँगला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी वेळेच त्याला पकडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांची प्रकृती बिघडली. मॉर्निंग वॉक दरम्यान अचानक बेशुद्ध पडले. अपोलो रुग्णालयात दाखल. मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 91,800 रुपयावर पोहोचली, तर चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 1,16,000 वर पोहोचली. ठाण्यातील 70 वर्षीय वृद्ध डिजिटल अटक घोटाळ्यात बळी. 6 लाख रुपये गमावले. तक्रार दाखल.